नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण राष्ट्रीय आणीबाणीचाच अभ्यास करायचा आहे, पण त्यामध्ये आपण राष्ट्रीय आणीबाणीच्या परिणामांचा अभ्यास करणार आहोत। लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे आपल्या देशामध्ये 3 कारणांवरून कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी लागू केली जाऊ शकते। राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा कोण करतात तर राष्ट्रपती। इनफॅक्ट आपल्या देशामध्ये 3 प्रकारच्या आणीबाणी लागू होतात, ज्यांचा उल्लेख भाग 18 मध्ये करण्यात आलेला आहे आणि तिन्ही आणीबाणी लागू करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींनाच देण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर आपण पुढे बघितलं की राष्ट्रीय आणीबाणी घोषित केल्यानंतर त्यासाठी संसदेचा कशा प्रकारे मान्यता लागते, जर संसदेला मान्य नसेल तर कशा प्रकारे लोकसभा एखादा ठराव पारित करू शकते, या सगळ्या गोष्टी आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलेल्या। म्हणजेच राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्याची कारणं, कोणकोणत्या कारणांवरून राष्ट्रीय आणीबाणी लागू होते। पहिलं म्हणजे युद्ध, दुसरं म्हणजे परकीय आक्रमण आणि तिसरं म्हणजे सशस्त्र उठाव, देशाच्या अंतर्गत झालेला सशस्त्र उठाव। आणि त्यानुसारच मग 2 प्रकारांमध्ये राष्ट्रीय आणीबाणी विभागली गेलेली आहे, एक म्हणजे बाह्य आणीबाणी आणि दुसरी म्हणजे अंतर्गत आणीबाणी। ओके, आता हे मी परत का रिपीट करतेय, कारण की या सगळ्या गोष्टींवर पुढे राष्ट्रीय आणीबाणीचे परिणाम आहेत की नाही, आणि राष्ट्रीय आणीबाणीचे जे परिणाम आहे हा टॉपिक आहे तो तुम्हाला लहान वाटू शकतो, पण बऱ्याचशा लहान गोष्टी याच्यामध्ये आहेत। तर ज्यावेळेला राष्ट्रीय आणीबाणीच्या परिणामांचा आपण विचार करतो ना, आता परिणाम म्हणजेच काय की देशामध्ये ज्यावेळेला राष्ट्रीय आणीबाणी लागू होईल, मग पूर्ण देशासाठी असू देत किंवा एखाद्या भागासाठी असू देत, तर त्याचा परिणाम देशातल्या वेगवेगळ्या आस्पेक्ट्सवर कसा पडेल, त्याच्यानुसार त्याची 3 विभागांमध्ये विभागणी केलेली आहे। एक म्हणजे केंद्र राज्य संबंधांवर त्याचा कसा परिणाम होईल। तर ज्यावेळेला आपण असं म्हणतोय ना की केंद्र राज्य संबंधांवर त्याचा परिणाम होतो, मग वेगवेगळ्या प्रकारे हा परिणाम होतो। जर कार्यकारी दृष्टीने बघितला तर तो एक वेगळा परिणाम आहे, कायदेविषयक अधिकारांच्या बाबतीत बघितला तर तो एक वेगळा परिणाम आहे, आणि आर्थिक दृष्ट्या होणारा परिणाम, तर हे 3 प्रकारे केंद्र आणि राज्य संबंधांवर परिणाम पडतात। आपल्याला पुढे केंद्र आणि राज्य संबंधांवर अभ्यास करायचा आहे, तर या 3 गोष्टी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजेच कार्यकारी, लेजिस्लेटिव्ह म्हणजेच कायदेविषयक, आणि वित्तीय म्हणजेच आर्थिक आपण त्याला म्हणतो, किंवा फायनान्शियल, हे इफेक्ट आहेत किंवा हे जे अधिकार आहेत ते आपण समजून घेणार आहोत। ओके, त्याच्यानंतर लोकसभा आणि राज्य विधिमंडळ म्हणजेच कनिष्ठ सभागृहाच्या कालावधीवर एक परिणाम होतो। सर्वात सिंपल परिणाम हाच आहे, लोकसभा आणि राज्य विधिमंडळाच्या कालावधीवर होणारा परिणाम। आणि आय थिंक आधीच्या लेक्चर्स मध्ये सुद्धा आपण याचा अभ्यास केलेला आहे, संसदेच्या कालावधीचा आणि त्याचप्रमाणे राज्य विधिमंडळाच्या कालावधीचा अभ्यास करताना। त्याच्यानंतर मूलभूत हक्कांवर होणारा परिणाम, सर्वात मोठा आणि महत्वाचा परिणाम, किंवा 1975 मध्ये ज्यावेळेला आपल्याकडे राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आलेली, तर विवादास्पद जो परिणाम झालेला तो झालेला मूलभूत हक्कांवर। ओके, सो आपण एक एक करून हा परिणाम कसा होतो, त्याची तरतूद राज्यघटनेमध्ये कुठे करण्यात आलेली आहे ते समजून घेऊया। सो सर्वात पहिल्यांदा केंद्र राज्यांवर कसा परिणाम होतो। जसं मी तुम्हाला सांगितलं, कार्यकारी परिणाम आहे, कायदेविषयक परिणाम आहे आणि आर्थिक सुद्धा परिणाम आहे। तर कार्यकारी परिणाम म्हणजेच काय की राज्याला कोणत्याही विषयावर कार्यकारी आदेश देण्याचा केंद्राला अधिकार मिळतो। बघा, आता तुम्ही तर म्हणाल मॅम असं, पण जर आपण नॉर्मल बघितलं तर बऱ्याचशा कार्यकारी आदेश जे आहेत ते केंद्र राज्याला देत असतं, पण ना त्याच्यासाठी असे लिमिटेड टॉपिक्स असतात किंवा लिमिटेड विषय असतात की ज्याच्यावर केंद्र एकतर काहीतरी शिफारस करतं, जनरली शिफारस नाही आदेशच करतं, पण तिथे राज्याला सुद्धा तेवढाच अधिकार असतो। ओके, जनरली आपण बघितलं तर बऱ्याचशा विषयांवर राज्य स्वतः डिसिजन घेत असतं कार्यकारी विषयांच्या बाबतीत। ओके, पण इथे ज्या वेळेला राष्ट्रीय आणीबाणी लागू होते तर राज्यांसाठी भरपूर अशा कार्यकारी विषयांबाबतचे आदेश केंद्र राज्याला देत असतं। ओके, आणि जसं केंद्र बोलेल त्याच आदेशानुसार राज्याला वागावं लागतं। बघा, ज्या वेळेला आणीबाणी लागू होते ना, तर त्यावेळेला विधिमंडळ, विधानसभा विसर्जित होत नाही, ते निलंबित होत नाही, ते तसंच असतं, पण त्यांना काम थोडं कमी मिळतं असं आपण म्हणू शकतो। त्यांचं जे डिसिजन मेकिंग आहे ते कुठेतरी कमी मिळतं त्यांना। जे महत्वाचे डिसिजन्स आहेत राज्यासाठी कार्यकारी विषयांच्या बाबतीत, त्याचे आदेश हे संसदेकडून राज्य विधिमंडळाला दिले जातात, राज्य सरकारला दिले जातात। त्यानंतर कायदेविषयक परिणाम काय होतात। बघा, जसं मी आधी पण तुम्हाला सांगितलेलं आहे की जे राज्य विधिमंडळ आहे ते नष्ट होत नाही, इनफॅक्ट त्यांचे जे कायदेकारी अधिकार आहेत ते सुद्धा नष्ट होत नाही।
अच्छा, कार्यकारी म्हणजेच काय की वेगवेगळी धोरणं आखणं, योजना आखणं, त्यांना आपण म्हणतो कार्यकारी अधिकार. आणि कायदेविषयक अधिकार म्हणजेच काय की एखादा कायदा बनवणं, राईट, की वेगवेगळ्या प्रकारचे जे कायदे आहेत ते बनवणं, ते लागू करणं, त्यालाच आपण म्हणतो कायदेविषयक अधिकार. आता ज्या वेळेला आपण बघतो तर आता राज्यसूची, केंद्रसूची याचा अभ्यास आपल्याला पुढे करायचाच आहे. तर राज्यसूचीतल्या विषयांवर राज्य कायदे बनवत असतं, राज्य विधिमंडळ कायदे बनवत असतं. तो कायदे बनवण्याचा अधिकार त्यांचा जात नाही. पण आहे ना, कायदेविषयक बऱ्याचशा बाबी ज्या आहेत त्या राज्याच्या बाबतीत म्हणजे राज्यसूचीतील विषयांच्या बाबतीत निलंबित होतात. मग त्यावेळेला राज्यसूचीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार संसदेला मिळालेला आहे. ओके, म्हणजे ज्या वेळेला आणीबाणी सुरू असते त्यावेळेला संसद एखाद्या राज्यसूचीतील विषयावर कायदा करू शकते. पण नॉर्मल पिरियडमध्ये आपण बघितलं तर राज्यसूचीतील विषयावर कायदा करण्याचा अधिकार हा फक्त आणि फक्त राज्याला आहे. ओके, अच्छा, केंद्राने म्हणजे संसदेने त्या पिरियडमध्ये आणीबाणीच्या काळामध्ये राज्यसूचीतील विषयावर एखादा कायदा बनवला, तो कायदा लागू पण झाला. पण आणीबाणी संपुष्टात आल्यावर तो कायदा तसाच लागू राहणार आहे का? नाही. हे लक्षात ठेवा, पुढच्या 6 महिन्यांपर्यंतच हा कायदा लागू असतो, त्यानंतर तो लोप पावतो. कधी? तर राष्ट्रीय आणीबाणी संपल्यानंतर. ओके, राष्ट्रीय आणीबाणी संपुष्टात आली तर लगेचच तो कायदा नष्ट होत नाही. राष्ट्रीय आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर 6 महिन्यांपर्यंतच तो कायदा लागू राहू शकतो, त्यानंतर तो ऑटोमॅटिक लोप पावतो. आता त्याच्यासाठी असं वेगळ्या प्रकारचं कोणतंही बिल किंवा एखादा ठराव पास करण्याची गरज नाहीये. ऑटोमॅटिक 6 महिन्यानंतर तो कायदा रद्द होतो. ओके, सो इथे तुम्हाला समजलं की राज्यसूचीतील विषयावर संसद कायदा बनवू शकते. पण जर समजा राष्ट्रीय आणीबाणी ज्या वेळेला रद्द होईल त्याच्या 6 महिन्यानंतरच तो कायदा लागू राहू शकतो. आणि त्याचप्रमाणे जर समजा, अच्छा, आपण आधी पण बघा या विषयावर बोललेलो की संसद कायदा कधी बनवू शकते, स्वतः केंद्र सूचीवर म्हणा, राज्य सूचीवर म्हणा, ज्या वेळेला संसदेचं अधिवेशन सुरू असेल तेव्हाच. पण संसदेचं अधिवेशन सुरू नसेल आणि त्या राज्यासाठी कायदा करण्याची गरज भासली तर काय होऊ शकतं? त्यावेळेला राष्ट्रपती राज्य विषयांबाबत म्हणजेच राज्यसूचीतील विषयांबाबत अधिसूचना किंवा तुम्ही त्याला अध्यादेश म्हणा, ऑर्डिनन्स म्हणा, ते काढू शकतं. आता राष्ट्रपतींच्या ऑर्डिनन्स काढण्याचा जो अधिकार आहे त्याच्यावर आपण एक वेगळं लेक्चर घेतलेलं आहे, ते तुम्ही बघा. आणि त्याचप्रमाणे हे जे ऑर्डिनन्स आहेत ते राष्ट्रपती काढू शकतात. सर्वात पहिल्यांदा परत एकदा रिवाइज करूया बघा. सर्वात पहिल्यांदा ज्यावेळेला राष्ट्रीय आणीबाणी सुरू असेल त्यावेळेला राज्यसूचीतील विषयावर संसद कायदा करू शकते. संसदेने जरी कायदा केला तरी राष्ट्रीय आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर 6 महिन्यानंतर तो कायदा लोप पावतो. ओके, प्लस जर संसदेचं अधिवेशन सुरू नसेल आणि राज्यासाठी कायदा बनवायचा असेल तर त्यावेळेला राष्ट्रपती राज्यसूचीतील विषयाबाबत अध्यादेश काढू शकतात. ओके, हे तुम्हाला लक्षात आलं? महत्वाचा विषय आहे की नाही हा. पुढे आता आर्थिक संबंधांवर काय परिणाम होतात तर नॉर्मल परिणाम आहेत, यामध्ये जास्त काही डिटेलमध्ये नाही गेलात तरी चालेल. राष्ट्रपती केंद्र आणि राज्य यांच्यातील महसुलाच्या घटनात्मक विभागणीमध्ये बदल घडवून आणू शकतात. बघा, आपल्याकडे वित्त आयोग असतं, तर ज्याप्रमाणे वित्त आयोग सांगतं त्याप्रमाणे जो महसूल आहे तो विभागला जातो राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये. मग यामध्ये राष्ट्रपती बदल आणू शकतात एक घोषणा करून. ओके, आर्थिक अधिकारांमध्ये किंवा आर्थिक संबंधांवर केंद्र राज्याचा हा परिणाम होऊ शकतो आणि राज्याचा निधी कमी करू शकतात किंवा रद्द सुद्धा करू शकतात. हे महत्वाचे लक्षात ठेवा. म्हणजेच वेगवेगळ्या आस्पेक्ट्स मध्ये बराचसा परिणाम केंद्र आणि राज्य संबंधांवर होतो. कार्यकारी विषय सुद्धा, कायदेकारी विषय सुद्धा आणि आर्थिक विषय सुद्धा. त्यामध्ये सर्वात महत्वाचा आपण बघितलं कायदेविषयक परिणाम हा होता. ओके, त्यानंतर पुढचा परिणाम आहे ते म्हणजे कनिष्ठ गृहांच्या कालावधीवरील परिणाम. कनिष्ठ गृहांवरच काय याचा परिणाम होईल? कनिष्ठ सभागृह म्हणजेच काय? राज्यामध्ये जर आपण बघितलं तर कनिष्ठ सभागृह आहे विधानसभा, जर आपण केंद्रामध्ये बघितलं तर आहे लोकसभा. आता जे वरिष्ठ सभागृह आहेत किंवा त्याला आपण दुय्यम सभागृह म्हणतो ते म्हणजे राज्यसभा आणि विधान परिषद, यावर यांच्या कालावधीवर काहीच परिणाम होणार नाही. का परिणाम होणार नाही? कारण की ते स्थायी सभागृह आहेत ना. पण तिथेच आपण कनिष्ठ सभागृह बघितले, लोकसभा आणि विधान परिषद, तर यांचा कालावधी हा जनरली आपल्याकडे 5 वर्षांचा आहे. मग आता समजा ज्यावेळेला राष्ट्रीय आणीबाणी लागू असते तर संसदेच्या एका कायद्याने लोकसभेचा जो 5 वर्षांचा कार्यकाळ आहे तो एका वेळी 1 वर्षाने वाढवता येतो. ओके, समजा लोकसभेचा कार्यकाळ हा जानेवारी, समजा एप्रिलचा महिना करूया,
एप्रिल 2021 पर्यंतच होता आणि राष्ट्रीय आणीबाणी लागू झाली जानेवारी 2021 मध्ये. मग आता एप्रिल 2021 मध्ये जर ही राष्ट्रीय आणीबाणी हा लोकसभेचा कार्यकाळ जर संपुष्टात येणार होता तर इथे संसदेला एक कायदा करावा लागेल आणि पुढच्या एप्रिल 2022 पर्यंतच जो लोकसभेचा कार्यकाळ तो वाढवता येईल, म्हणजे एका वेळी 1 वर्षासाठी. आणि पुढे आणीबाणी तशीच लागू राहिली तर परत पुढच्या 2022च्या एप्रिलमध्ये एक कायदा करावा लागेल आणि 2023च्या एप्रिल पर्यंत ही आणीबाणी वाढवता येऊ शकते, म्हणजे एका वेळेला 1 वर्षासाठी. पण एका वेळेला 1 वर्षासाठी ही आणीबाणी सुरू आहे तर लोकसभेचा कार्यकाळ सुद्धा वाढवला. पण मध्येच जर आणीबाणी रद्द झाली, मग आणीबाणी रद्द केल्यानंतर 6 महिन्यांपेक्षा जास्त लोकसभेचा कार्यकाळ राहणार नाही. ओके, जर समजा एप्रिल 2021 पर्यंत हा कार्यकाळ होता, त्यानंतर तो केला एप्रिल 2022 पर्यंतचा. मग एप्रिल 2022 पर्यंत पोहोचण्याआधीच जर 6 महिने कंप्लीट होत असतील आणीबाणी संपुष्टात येण्याचे, तर त्याच्या आधीच लोकसभेचा कार्यकाळ हा संपेल आणि नवीन मग निवडणुका घ्याव्या लागतील, ज्या आपल्या नॉर्मल सार्वजनिक निवडणुका होतात त्या. ओके, तर हे लक्षात ठेवा, एका वेळेला 1 वर्षाने वाढवता येतो. पण जर राष्ट्रीय आणीबाणी संपुष्टात आली तर त्याच्या पुढच्या 6 महिन्यांपर्यंतच ती लोकसभा काम करू शकते आणि त्याच्यानंतर ती विसर्जित होऊन जाईल. ठीक आहे, आता खूप महत्वाचा पॉइंट येतोय, ते म्हणजेच मूलभूत हक्कांवर होणारा परिणाम. मूलभूत हक्कांवर होणाऱ्या परिणामासाठी 2 कलमं आपल्याला इथे दिलेली आहे आणि त्या दोनही कलमांची थोडीशी डिटेलमध्ये माहिती घ्या, कारण की आयोग ना यातून एका छोट्या छोट्या पॉइंट्सवर सुद्धा प्रश्न विचारू शकतो. सो बघा, मूलभूत हक्कांवर होणारे जे परिणाम आहेत ना, त्याची तरतूद दिलेली आहे कलम 358 मध्ये आणि कलम 359 मध्ये. कलम 358 वेगळे आणि कलम 359 वेगळे. परिणाम जे आहेत ते मूलभूत हक्कांवर होणारे परिणामच दिलेले आहेत, पण तुम्ही म्हणू शकता थोडासा टाईप याचा वेगळा आहे. सो सर्वात आधी आपण बघूया की कलम 358 मध्ये काय दिलेलं आहे. कलम 358 काय सांगतं की ज्या वेळेला राष्ट्रीय आणीबाणी लागू होते ना, तर ऑटोमॅटिक त्याच वेळेला कलम 19 मध्ये जे आपल्याला 6 प्रकारचे मूलभूत स्वातंत्र्य दिलेले ते ऑटोमॅटिक निलंबित होतात. बघा, ज्या वेळेला राष्ट्रपती आणीबाणी लागू करतात ना, त्याच वेळेला हे कलम 19 मधले 6 मूलभूत स्वातंत्र्य आपले निलंबित होणार आहेत. ओके, म्हणजे सस्पेंड होणार आहेत, हे लक्षात ठेवा. त्यासाठी म्हणजेच कलम 19 निलंबित करण्यासाठी राष्ट्रपतींना कोणती वेगळी घोषणा करावी लागत नाही, ऑटोमॅटिक तेव्हाच कलम 19 हे निलंबित होणार आहे. आणि त्यासाठी करण्यात आलेल्या कायद्यांना किंवा कार्यकारी कृतींना न्यायालयात आवाहन देता येणार नाही. ओके, म्हणजे कलम 19 अंतर्गत जर समजा कलम 19 अंतर्गत असं नाही, जर या पिरियडमध्ये कलम 19च्या विरोधात एखादा कायदा बनवला गेला, फक्त राष्ट्रीय आणीबाणीच्या पिरियडमध्ये जर एखादा कायदा बनवला गेला जो कलम 19च्या विरोधात असेल, म्हणजे संसदेने समजा असा कायदा बनवला की तुम्ही न्यूज पेपर्स मध्ये या गोष्टी छापू शकत नाही. जसं आपण नेहमी म्हणतो की आपल्याला भाषण स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये येतं, त्याच्यामध्ये प्रेस फ्रीडम येतं, आपण कोणत्याही गोष्टी लिहू शकतो जनरली, राईट. पण जर संसदेने असं सांगितलं, एखादा कायदा बनवला की तुम्ही या गोष्टींवर लिखाण करू शकत नाही, तुमचं जे भाषण स्वातंत्र्य ते तुमच्याकडून काढून घेतलं, त्याच्यासाठी एखादा कायदा केला, तर त्याच्यासाठी आपण न्यायालयामध्ये त्या कृतींना आव्हान द्यायला जाऊ शकत नाही की कलम 19 अंतर्गत येणारं जे आमचं मूलभूत हक्क आहे त्याचं हनन होतंय म्हणून. ठीक आहे, मग कलम 358 कशाशी संबंधित आहे, तर कलम 19 मध्ये दिलेल्या मूलभूत स्वातंत्र्याशी, हे लक्षात ठेवा. जे 6 प्रकारचे मूलभूत स्वातंत्र्य आपल्याला दिलेले, भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सभा घेण्याचं स्वातंत्र्य, इतरत्र संचार करण्याचं स्वातंत्र्य, वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य आणि त्याचबरोबर व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य, तर हे 6 प्रकारचे जे मूलभूत अधिकार आहेत ते ऑटोमॅटिक निलंबित होतात. त्याच्यासाठी वेगळा असा कोणताच आदेश काढावा लागत नाही. प्लस यामध्ये अजून एक महत्वाचा पॉइंट आहे, कलम 19 जे रद्द होतं, कशानुसार रद्द नाही होत, सॉरी, हे निलंबित होतं, म्हणजेच फक्त सस्पेंड होतं जोपर्यंत राष्ट्रीय आणीबाणी लागू आहे तोपर्यंत. मग हे निलंबित कशानुसार होतं, 358 नुसार. पण ना फक्त 2च कारणांवरून हे निलंबित होऊ शकतं, एक म्हणजे युद्ध आणि दुसरं म्हणजेच परकीय आक्रमण. जर सशस्त्र उठाव झाला असेल तर त्या कारणांवरून कलम 19 जे आहे ते निलंबित होत नाही, फक्त युद्ध आणि त्याचप्रमाणे परकीय आक्रमण या 2 कारणांवरूनच, या 2 कारणांमुळेच कलम 358 नुसार
कलम 19 मधले जे 6 प्रकारचे स्वातंत्र्य आहेत ते निलंबित होतात. एक एक शब्द या लाईन मध्ये जो मी तुम्हाला सांगितलेला आहे तो महत्वाचा आहे, परीक्षेला विचारलं जाऊ शकतं त्याच्यावर प्रश्न. ओके. प्लस मग जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी संपुष्टात येईल तर ऑटोमॅटिक कलम 19 आहे ते आपल्याला परत प्राप्त होईल, म्हणजेच त्याला पुनरुज्जीवन मिळेल. ओके. फक्त राष्ट्रीय आणीबाणी सुरू असतानाच हे जे कलम 19 आहे ते सस्पेंड होतं. अच्छा, मग राष्ट्रीय आणीबाणी सुरू असताना आपण म्हणू की अशा कितीतरी गोष्टी होतील, असे कितीतरी कायदेकारी किंवा कार्यकारी ऍक्शन्स या सरकारकडून घेतल्या जातील जे आपल्याला वाटतात की कलम 19च्या विरुद्ध सरकारने केल्या. मग राष्ट्रीय आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर मग आपण सरकारच्या त्या ऍक्शन्सच्या विरोधात न्यायालयात जाऊ शकतो का? नाही. राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान कलम 19 विरोधात सरकारने जे काही निर्णय घेतले असतील तर राष्ट्रीय आणीबाणी संपल्यानंतर सुद्धा आपण सरकारच्या विरोधात न्यायालयात जाऊ शकत नाही. म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान सरकारला एक प्रकारचं ते संरक्षण मिळालेले. अदरवाईज जर सरकारने असं काही केलं जे कलम 19च्या विरोधात असेल, जर तसा काही कायदा आणला, जर तसा काही आदेश आणला, जर तसा कोणता नियम आणला तर त्याच्या विरोधात आपण न्यायालयामध्ये जाऊ शकतो कलम 32 नुसार आणि कलम 226 नुसार. राईट. सो आय होप तुम्हाला कलम 358 मध्ये कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या त्या समजलं असेल. कोणकोणत्या कारणांवरून फक्त कलम 19 रद्द होऊ शकतं, निलंबित होऊ शकतं ते आपण बघितलं. जर सशस्त्र उठाव असेल तर त्या कारणावरून कलम 19 त्यामध्ये दिलेले 6 प्रकारचे मूलभूत अधिकार आपले नष्ट होत नाही. फक्त युद्ध आणि परकीय आक्रमण या कारणांवरूनच निलंबित होऊ शकतं. आता मग दुसऱ्या प्रकारचं मूलभूत हक्क निलंबित होतात म्हणजे काय, तर ते देण्यात आलेले कलम 359 मध्ये. कलम 359 काय म्हणतं की आपल्याला मूलभूत अधिकार तर मिळतील. कलम 19 तर तसंही रद्द झालेलं आहे. मग बाकीचे राहिलेले जे अधिकार आहेत जसं कायद्यासमोरची समानता असू दे, इतर स्वातंत्र्याचे अधिकार, धर्म स्वातंत्र्य, त्यानंतर शैक्षणिक स्वातंत्र्य, हे जे बाकीचे अधिकार मिळालेले आहेत ना ते निलंबित होत नाहीत, ते आपल्याकडेच असतात. पण त्याच्यासाठी आपण ते बजावण्यासाठी जे कलम 32 नुसार आणि कलम 226 नुसार न्यायालयामध्ये जातो ना ते जाऊ शकत नाही. कशासाठी, तर कलम 32 आणि कलम 226 नुसार आपण इतर मूलभूत अधिकारांसाठी न्यायालयात जाऊ शकत नाही. ते असतात आपल्याकडे, फक्त त्याची बजावणीचा हक्क निलंबित करण्यात येतो. बजावणीचा हक्क म्हणजेच काय, जे आपण कलम 32 मध्ये बघितलेले घटनात्मक उपाययोजनांचा हक्क तो निलंबित होतो जर आपण त्याच्यासाठी काय करू शकतो, न्यायालयात जाऊ शकत नाही. पण हे कशाच्या बाबतीत आहे, फक्त आणीबाणी विषयक जर कोणती अशी घटना घडली असेल या मूलभूत हक्कांसंबंधित तरच जाऊ शकतो. नाहीतर आपण असं म्हणू शकतो की एखाद्या व्यक्तीने, एखाद्या खाजगी व्यक्तीने जर आपलं मूलभूत हक्क, आपल्या हक्काचं उल्लंघन केलंय, आपल्या मूलभूत हक्कांचं हनन केलंय तर आपण कोर्टामध्ये जाऊ शकतो. ओके. त्याचा आणीबाणीशी काही संबंध नाहीये. पण आणीबाणीशी संबंधित एखादा विषय असेल तर त्याच्यासाठी आपण कोर्टामध्ये जाऊ शकत नाही. पण यामध्ये ना 2 कलमांना महत्व देण्यात आलेले, ते म्हणजे कलम 20 आणि कलम 21. कलम 20 आणि कलम 21 या मूलभूत हक्कांच्या बजावणीचा जो अधिकार आहे तो नष्ट होत नाही. बाकीची जी कलमं आहेत, कलम 14, 15, 16, 17, 18, 19 तर तसंच निलंबित झालेलं आहे. त्याच्यानंतर 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29. ओके. तर आणि 30, तर ही जी कलमं आहेत त्यांच्या बजावणीचा जो अधिकार आहे तो रद्द होतो. पण कलम 20 आणि कलम 21 मध्ये जो आपल्याला अधिकार मिळालेला आहे, जसं कलम 21 मध्ये जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य मिळालेले आणि कलम 20 मध्ये आपल्याला अपराधांच्या दोषसिद्धीबाबतचा अधिकार मिळालेला आहे. आणि हे 2 अधिकार जर आपल्याकडून कोणी काढून घेत असेल, आणीबाणी संबंधित जरी असेल, सरकार जरी काढून घेत असेल तरी आपण न्यायालयामध्ये जाऊ शकतो आणि आपण त्या घटनात्मक उपाययोजनांचा कलम 32 नुसार आणि कलम 226 नुसार उपयोग करून घेऊ शकतो. पण हा बाकीची जी कलम आहेत किंवा बाकीचे जे मूलभूत अधिकार आहे त्याच्या बजावणीसाठी आपण न्यायालयामध्ये जाऊ शकत नाही. म्हणजेच इथे काय दिलंय की राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयात जाण्याचा हक्क निलंबित करण्याचा अधिकार जो आहे त्याला ते देण्यात आलेले कलम 359 मध्ये. अच्छा, इथे अजून एक प्रश्न निर्माण झाला पाहिजे तुमच्या मनामध्ये. बघा, ज्या वेळेला कलम 358 नुसार कलम 319 आहे ते ऑटोमॅटिक निलंबित झालेले. ओके. मग कलम 359 नुसार जी इतर मूलभूत अधिकार आहेत ते ऑटोमॅटिक निलंबित होतात का? मूलभूत अधिकार निलंबित होत नाही, त्याच्या अंमलबजावणीचा जो अधिकार आहे तो निलंबित होतो. तर नाही, त्याच्यासाठी एक आदेश राष्ट्रपतींना काढावा लागतो.
358 नुसार राष्ट्रपतींना आदेश काढावा लागत नाही, पण 359 नुसार जी दिलेली मूलभूत अधिकार आहेत, जे तुम्हाला सांगितलं कलम 20 आणि 21 सोडून, तर त्या मूलभूत हक्कांच्या निलंबनासाठी, त्यांच्या बजावणीच्या निलंबनासाठी राष्ट्रपतींना आदेश काढावा लागतो. राष्ट्रपती हा जो आदेश आहे ना, तो काही कालखंडासाठी सुद्धा काढू शकतो. आता समजा एका वर्षापर्यंत राष्ट्रीय आणीबाणी लागू आहे, तर पुन्हा एका वर्षासाठी सुद्धा कलम 359 लागू करू शकतो, किंवा काही पिरियडसाठी म्हणजे 2 महिन्यांसाठी, 3 महिन्यांसाठी लागू केला जाऊ शकतो. हे लक्षात ठेवा. बघा, हा जो डिफरन्स आहे ना, तो कलम 358 आणि कलम 359चा, तो महत्वाचा लक्षात ठेवणं. नाहीतर तुम्हाला असं वाटेल की मूलभूत अधिकार तर निलंबित होत आहेत ना, मग सेमच तर आहे, मग वेगवेगळं कलम देण्याची काय गरज आहे. तर हे महत्वाचे डिफरन्स आहेत यामध्ये. ओके. आणि त्याचबरोबर यामध्ये अजून एक डिफरन्स आहे. हा डिफरन्स काय, जसं आपण बघितलं कलम 358 नुसार ज्यावेळेला कलम 19 निलंबित करण्यात येतो, तर कलम 19 निलंबित फक्त 2 कारणांवरून करण्यात येतं. एक म्हणजे युद्ध आणि परकीय आक्रमण. पण तिथेच कलम 359 नुसार ज्यावेळेला राष्ट्रपती अशी घोषणा करतात की हे मूलभूत अधिकार यांच्या बजावणीचा अधिकार तुमचा रद्द झालेला आहे, तर त्यासाठी तिन्ही कारणं असू शकतात. युद्धामुळे सुद्धा, परकीय आक्रमणामुळे सुद्धा आणि प्लस सशस्त्र उठावाच्या कारणावरून सुद्धा राष्ट्रपती इतर मूलभूत अधिकाराच्या बजावणीच्या निलंबनाचा जो घोषणा आहे, जी आदेश आहे, ते काढू शकतात. ओके. सो आय होप तुम्हाला या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आता नीट समजल्या असतील. बघा, मूलभूत अधिकारासंबंधित म्हणजे मूलभूत अधिकार जे निलंबित होण्याचा एक प्रक्रिया आहे राष्ट्रीय आणीबाणीच्या दरम्यान, ती थोडीशी किचकटच आहे. पण जसं तुम्ही कंपॅरिझन करून जर बघितलं तर तुम्हाला ती लगेचच समजणार आहे. ओके. जर आतापर्यंत आपण बघितलं तर आपल्या देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी कधी कधी लागू झालेली आहे, 4 वेळाच लागू झालेली आहे. आणि आता खूप वर्ष निघून गेली आहेत राष्ट्रीय आणीबाणी लागू होऊन. शेवटची जी राष्ट्रीय आणीबाणी लागू झालेली ती 1975 मध्ये होती. त्याच्यानंतर परत काही राष्ट्रीय आणीबाणी लागू झालेली नाहीये, कारण की तशी परिस्थिती आपल्या देशामध्ये निर्माण झाली नाही. सर्वात पहिल्यांदा कधी लागू झालेली तर 1962 मध्ये, ज्या वेळेला चायनाने आपल्यावर आक्रमण केलेलं. त्याच्यानंतर 1965 मध्ये भारत पाकिस्तान युद्धाच्या दरम्यान आणि 1971 मध्ये भारत पाकिस्तान युद्धाच्या दरम्यान. या तीनही वेळेला जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आलेली ना, तर याचं कारण होतं ते म्हणजेच परकीय आक्रमण. ज्यावेळेला 1962 मध्ये लागू करण्यात आलेली ती आणीबाणी 1965 पर्यंत होती. बघा, हा जो पिरियड आहे ना 1962 पासून ते 67चा, तो आपल्या देशासाठीचा एक खूप वेगळा पिरियड होता. आपण खूप जास्त सहन केलेलं आहे. त्यावेळेला लाल बहादूर शास्त्री हे आपल्या देशाचे पंतप्रधान होते, ज्यावेळेला आपलं पाकिस्तान बरोबर युद्ध झालेलं. आणि त्यांनी त्यावेळेला सांगितलेलं की एका टाइमचं जे अन्न आहे ते तुम्ही त्याग करा त्याचा, कारण की खूप असा खर्च हा युद्धावर, सैनिकांवर, सैन्यावर होत होता. त्यानंतर आता बघा, 1965 पर्यंत ही आणीबाणी लागू होती चीन बरोबरच्या युद्धात. त्यानंतर 1965 मध्ये पाकिस्तान बरोबर युद्ध झालं. ओके. पाकिस्तानने आक्रमण केलं आपल्यावर, आणि ही जी आणीबाणी आहे ती ऑलमोस्ट लागू होती 1968 पर्यंत. ठीक आहे. त्याच्यानंतर 1971 ची आणीबाणी, 1971 मध्ये जी राष्ट्रीय आणीबाणी लागू होती ना, ती कंटिन्यूच होती. ते म्हणजे भारत पाकिस्तान युद्धामुळे, आणि ती संपली नव्हती. त्याच्याच मध्ये 1975 मध्ये जी राष्ट्रीय आणीबाणी आहे ती अंतर्गत अशांतता या कारणावरून लावण्यात आली. मग या ज्या दोन्ही आणीबाणी आहेत त्या एकाच वेळेला संपल्या, ते म्हणजे 1977 ला. बघा, जसं आपण सुरुवातीला बघितलेलं त्याचं हे एक एक्झाम्पल आहे. एका कारणावरून आणीबाणी सुरू असताना राष्ट्रपती दुसऱ्या कारणावरून सुद्धा आणीबाणीची घोषणा करू शकतात. ठीक आहे. पहिल्यांदा परकीय आक्रमणावरून लागू करण्यात आलेली, दुसऱ्यांदा अंतर्गत अशांततेवरून. आणि 1975 मध्ये जी लागू केलेली आणीबाणी होती, राष्ट्रीय आणीबाणी होती, ती खूपच अशी कॉन्ट्रोवर्शियल ठरली. आणि मग त्याच्यानंतर याच्यासाठी एक शहा आयोग स्थापन करण्यात आलेलं. ओके. या आयोगाचं नाव लक्षात ठेवा, परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ज्यावेळेला मोरारजी देसाई सरकार आलं तर त्यांनी शहा आयोगाची स्थापना केली की 1975 नुसार जी आणीबाणी, 1975 ला जी आणीबाणी लागू झालेली, तर त्यामध्ये कशा प्रकारे लोकांच्या मूलभूत हक्कांचं हनन झालं, कशा कोणकोणत्या चुकीच्या गोष्टी झाल्या. आणि त्यामुळेच मग 44व्या घटना दुरुस्तीने आपण बघितलं की बराचसा बदल आणीबाणीमध्ये करण्यात आलेला. ज्याचं एक महत्वाचं एक्झाम्पल मध्ये म्हणजेच की राष्ट्रपतींनी आणीबाणी लागू केल्यानंतर 1 महिन्याच्या आत जे संसदेचं मान्यता लागते, तर ती संसदेच्या मान्यताला विशेष बहुमत देण्यात आलं, जे आधी साध्या बहुमताने होत होतं. त्याचप्रमाणे अंतर्गत अशांतता
हा शब्द काढून टाकण्यात आला. त्याच्या जागी सशस्त्र उठाव हा शब्द टाकण्यात आला. ओके, सो हे बदल जे आहेत ते 1975ची आणीबाणी आहे, त्याच्यामध्ये ज्या गोष्टी झाल्या, ज्या घटना घडल्या त्याच्यामुळे झालेले असं आपण म्हणू शकतो. आणि त्यामुळे जर समजा आता आपल्या देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागू करायची असेल तर ती लागू करणं एवढं सिंपल नाहीये, बरंचसं कठीण आहे. आणि जर आपण बघितलं तर त्यामुळेच कोणत्याही कारणावरून सध्या आपल्या देशामध्ये आणीबाणी लागू केली जाऊ शकत नाही. जर अंतर्गत अशांतता हे जे टर्म आहे, ही जी व्याख्या आहे ती तशीच राहिली असती तर कदाचित आपल्या देशामध्ये आतापर्यंत कितीतरी वेळा आणीबाणी लागू झाली असती. ओके, लेक्चर बरंचसं मोठं झालेलं आहे, पण बघा एक एक पॉइंट तुमचं क्लिअर होणं गरजेचं होतं. एक सिंपलसा प्रश्न मी इथे तुम्हाला लेक्चर मधून विचारलेला आहे, त्या प्रश्नाचं उत्तर द्या. तसं तर आपण बघितलेलं या लेक्चरमध्येच या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तसंही मिळून जाणार आहे, एकदम सिंपल आहे. आता लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला आता 2 छोटेसे टॉपिक्स राहिलेले आहेत आणीबाणीबद्दल, एक म्हणजे राष्ट्रपती राजवट किंवा राज्यामध्ये लागू होणारी आणीबाणी आणि आर्थिक आणीबाणी. ओके, सो पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. तुम्हाला परीक्षेची परिपूर्ण तयारी करायची असेल तर विजन स्टडीचं ऍप हे नक्कीच तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करा. विजन स्टडीच्या ऍपवर भरपूर असं स्टडी मटेरियल पूर्णपणे फ्री अवेलेबल आहे. जसं डेली बेसिसवर करंट अफेअर्स अपलोड होत असतात, त्याचबरोबर जीएसचे जे सब्जेक्ट आहेत सगळे सब्जेक्ट त्याच्या इन डिटेल्स नोट्स अवेलेबल आहेत, जे तुम्ही नेहमी अभ्यासाबरोबर वाचू शकता. त्याचबरोबर डेली क्विज अपलोड केल्या जातात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बुधवारी आणि शनिवारी सामान्य अध्ययन चाचणी कंडक्ट केली जाते, तर त्या सुद्धा अटेंड करून तुमची तयारी चेक करू शकता.